हॅलो फ्रेंड्स, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। गव्हाच्या पिठामध्ये पनीर घालून तुम्ही कधी हा पदार्थ बनवला आहे का? जर तुम्ही बनवला नसेल तर एकदा बनवून बघा। लहान मुलांनाच काय तर अगदी मोठ्यांनासुद्धा आवडेल आणि एवढं प्रोटीनयुक्त हा पोटभरीचा नाश्ता होऊन जातो। तुम्ही हवं तर डिनरलासुद्धा करू शकता। त्यासाठी इथे बघा 2 कप गव्हाचं पीठ घेतलं आणि फ्रेंड्स हे गव्हाचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे। तर आता हे मी गव्हाचं पीठ चाळून घेते, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि लागतनुसार पाणी घालून एक गोळा बनवून घ्यायचा आहे। जसं आपण चपातीसाठी भिजवतो अगदी तसंच हे पीठ भिजवून घ्यायचं आहे बघा। आता आपण बऱ्याच वेळेला पनीर क्रिस्पी, पनीर चिली किंवा पनीरची भाजी ही बऱ्याच वेळेला करतो, पण एकदा तुम्ही असं गव्हाच्या पिठामध्ये पनीर घालून हा पदार्थ जर तुम्ही बनवला तर बघा, एकदा जर बनवला ना तर तुम्ही अशाच पद्धतीने बनवून खाल। एवढा टेस्टी आणि रुचकर लागतो। त्याचबरोबर बघा, तुम्ही लहान मुलांना टिफिनलासुद्धा बनवून देऊ शकता किंवा प्रवासातसुद्धा घेऊन जाऊ शकता। लहान मुलांना तुम्ही जर बनवून दिला ना तर चुटकीत टिफिन फिनिश करून येतील बघा। एवढा हा चविष्ट आणि रुचकर होतो। तर त्यासाठी फार वेळ लागत नाही आहे, अगदी तुम्ही 10 ते 12 मिनटामध्ये सुद्धा हा पदार्थ बनवू शकता। आता इथे बघा, जसं चपातीसाठी पीठ भिजवतो आपण रोजचं तसंच पीठ भिजवून घेतले। आता त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि पुन्हा असं मळून घ्यायचं आहे। मळून घेतल्यानंतर त्यावर झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटासाठी भिजू द्यायचं आहे। 5 ते 7 मिनटं पुरेसे होतात। आता आपण बाकी तयारी करून घेऊया। तर हे चॉपर आहे, याच्यामध्ये अगदी बारीक कांदा बघा कट होतो। खूप बारीक असा, आपल्याला जसा पाहिजे तसा अगदी बारीक होतो। तर इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतले, त्याची साल काढून स्वच्छ धुवून घेतले आणि उभे काप करून घेतलेले आहे। उभे काप करून असे जर चॉपरमध्ये बारीक केलं ना तर पटकन बारीक होतं। मी तुम्हाला दाखवतेच आहे। तर जसं पाहिजे तसं ह्या चॉपरमध्ये बारीक केलं जातं। तर आता इथे बघा, असा मी कांदा बारीक करून घेतलेला आहे। अजून मी थोडासा बारीक करून घेते, म्हणजे पदार्थ बनवताना अगदी तुटत नाही किंवा त्याचं स्टफिंग सारण बाहेर येत नाही आहे। तर आता तुम्हाला मी दाखवते बघा, अगदी बारीक झालेला आहे कांदा। आणि जर तुम्ही सुरीने कट केला तर खूपच बारीक चिरून घ्यायचा आहे, खूप बारीक कट करून घ्यायचा आहे। तर मी इथे चॉपरमध्ये बारीक करून घेतलेला आहे। आता इथे बघा, हे पनीर घेतलेलं आहे, फ्रेश पनीर आणलं आहे आणि हे वजनी प्रमाणात म्हणाल तर 250 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे। त्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। आता हे किसणीवर किसून घ्यायचं आहे। पनीर तुम्हाला माहीतच आहे शरीरासाठी किती फायद्याचं आहे, त्यामध्ये भरपूर सारं प्रोटीन आहे। आणि पनीर, दूध, तसेच अंडी, चिकन, मांस, मटण जर तुम्ही खाल्लं आठवड्यातून 1 ते 2 वेळा तर बघा, तुमच्या शरीरामध्ये B12ची कमतरता कधीच भासणार नाही। तर 40 नंतर बघा आपल्याला थकवा, वीकनेस, अशक्तपणा जाणवतो, B12 कमी पडतं शरीरामध्ये, तेव्हा तुम्ही असे दुधाचे पदार्थ, पनीर, दूध, अंडी, चिकन, मटण यासारखे हे पदार्थ खायचे आहे। दुधापासून बनवलेले सुद्धा पदार्थ तुम्ही पनीर, दही, तर दूध घ्यायचं आहे। त्याने बघा B12ची कमतरता ही भरून निघते। असं वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही बनवून आहारामध्ये घ्यायचं आहे। तर आता इथे बघा, मी पनीर किसून घेतलं आणि तो बारीक कट केलेला कांदा देखील त्यामध्ये मी मिक्स केलेला आहे। आता आपण थोडंसं चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यानंतर काही मसाले आपण टाकणार आहोत। तर त्यामध्ये बघा, लाल तिखट मी 1 ते 1.5 चमचा घेतला आहे, हळद पावडर अर्धा चमचा आणि गरम मसाला अर्धा चमचा घ्यायचा आहे आणि थोडंसं धना मसाला अर्धा चमचा घ्यायचा आहे। तर हे मी मसाले आवडीप्रमाणे घेतलेले आहे। त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट 1 चमचा घातलेली आहे। लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। त्याचबरोबर इथे मी कस्तुरी मेथी घेतली। कस्तुरी मेथी ह्याची हातावर क्रश करून त्यामध्ये टाकायची आहे। तर एवढा छान पदार्थ हा रुचकर बनतो ना, तर बघा, लहानच काय तर मोठेसुद्धा जाम खुश होतील। आणि आता हे आपल्याला हातानेच मिक्स करायचं आहे। हाताने जर मिक्स केलं तर एकसारखी चव लागते पदार्थाला आणि कुठेही मिठाचं किंवा तिखटाचं कमी जास्त प्रमाण होत नाही, त्यामुळे हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे। तर मी आता इथे एकसारखं सगळं मिक्स करून घेते आहे। तर बऱ्याच वेळेला आपण पनीरची भाजी बनवतो किंवा पनीर चिली, पनीर क्रिस्पी बनवतो किंवा असंही पनीर शॅलो फ्राय आपण खातो। पण तुम्ही जर असं पनीरपासून हा पदार्थ जर बनवला ना तर बघा, लहान मुलं जाम खुश होतील आणि एवढं चविष्ट आणि रुचकर बनतो। आता आपण स्टफिंग बनवून घेतलेलं आहे। आता पीठ पण छान भिजलेलं आहे। तर पुन्हा मी इथे पोळपाटावर पीठ असं मळून घेते आहे। तर बघा, पीठ छान भिजलेलं आहे। त्याचा एक गोळा असा काढून घ्यायचा आहे पिठाचा आणि जसं आपण पुरणपोळी बनवतो अगदी तशाच पद्धतीने आपल्याला ही लाटी करून घ्यायची आहे। तर आता इथे बघा, मी असं वाटीसारखं करून घेतलं आणि त्यामध्ये हे सारण, आपल्याला पनीरपासून बनवलेलं सारण त्यामध्ये आपल्याला
व्यवस्थित मधोमध ठेवून घ्यायचं आहे. आणि नंतर पुन्हा साईडच्या कडा अशा व्यवस्थित पूर्णपणे पॅक अशा करायच्या आहेत, म्हणजे सारण बाहेर येणार नाही. पुरणपोळीसारखा गोळा बनवून घ्यायचा आहे. नंतर थोडंसं पिठी घ्यायची आहे आणि हलक्या हाताने लाटायचं आहे. जास्त जाड नाही किंवा पातळ लाटायचं नाही आहे, थोडंसं जाडसर लाटायचं आहे. जसं आपण आलू पराठे बनवतो आपण, तशा पद्धतीने असा हा पनीर पराठा करून घ्यायचा आहे. तर एवढा छान चविष्ट आणि रुचकर लागतो. तर बघा, अगदी लहानच काय तर मोठीसुद्धा जाम खुश होतात आणि अगदी पोटभरीचा नाश्ता होऊन जातो. तुम्ही हवं तर बघा टॉमॅटो केचपसोबत किंवा चटणीसोबत खाऊ शकता किंवा नुसतेही तसे तुम्ही खाऊ शकता. एवढे छान लागतात चवीला. आता बघा, मी हलक्या हाताने असं पोळपाट फिरवून लाटून घेतलेलं आहे. तुम्ही पाहिजे ते शेपमध्ये बनवू शकता, चौकोनी, त्रिकोणी. तर इथे मी गोलाकार शेपमध्ये बनवलेला आहे. त्यानंतर इथे एक पॅन तापायला ठेवायचं. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि त्यावर बघा थोडंसं तूप किंवा तेल फिरवायचं आहे. तर तूप किंवा तेलाचा तुम्ही इथे वापर करू शकता. त्यावर बघा अलगद असा हा पनीर पराठा व्यवस्थित असा क्रंची, खरपूस असा सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे. आणि गॅसची फ्लेम नॉर्मल ठेवायची आहे. नंतर अलगद असा हाताने किंवा उलाटणीने तुम्ही पलटी करायचं आहे. साईडने थोडंसं तूप किंवा तेल सोडायचं आहे. असं तूप किंवा तेल लावल्याने चव खूप छान लागते. शक्यतो साजूक तुपाचा जर वापर केला तर पराठा एक नंबर लागतो. अगदी अप्रतिम चव लागते त्याची. आणि अगदी नॉर्मल गॅसवर भाजायचा आहे. सोनेरी खरपूस रंगावर भाजला तर पराठ्याची चव खूप छान लागते. तर नक्की ट्राय करून बघा आणि कसा झाला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा, म्हणजे माझ्या तुम्हाला अशा छान छान रेसिपी पाहायला मिळतील. अगदी साधी सोपी रेसिपी आहे, फार वेळ लागत नाही आहे. तुम्ही 7 ते 8 मिनिटांमध्ये बनवू शकता. आणि नेहमीच बघा, रोजचीच ती भाजी भाकरी खायचा जर कंटाळा आला असेल तर असं तुम्ही वेगवेगळं पदार्थ बनवू शकता. नाश्त्याला, डिनरलासुद्धा बनवलं तर वेगळंही जेवण करायची गरज पडणार नाही. अगदी पोटभरीचं जेवण होऊन जातं. तर बघा, मी किती छान सोनेरी रंगावर खरपूस भाजलेला आहे. आता एका ताटामध्ये काढला आणि पुन्हा असे लागोपाठ मी पटपट करून घेतलेले आहे. फार वेळ लागत नाही, अगदी झटपट होतात. गॅसची फ्लेम नॉर्मलच ठेवायची आहे. साईडने तूप किंवा तेल फिरवायचं आहे आणि सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे. अगदी झटपट होतात बघा. तर झालेत ना छान. तर असे एका मागोमाग पटपट होतात. तर तुम्ही प्रवासातसुद्धा असे घेऊन जाऊ शकता किंवा असे घरीसुद्धा तुम्ही बनवून छोट्या भुकेसाठी खाऊ शकता. तर एवढे छान झालेले आहेत. नक्की ट्राय करून बघा. तर आता मी एका मागोमाग पटपट करून घेतलेले आहेत आणि खरं तर डिनरसाठीच मी बनवलेले आहेत. तर हे बघा, एवढी छान अप्रतिम चव झालेली आहे आणि मी आठवड्यातून हे 2 ते 3 वेळा बनवत असते. तर लहान मुलांना खूप आवडतात. तर तुम्हीसुद्धा एकदा बनवून नक्की बघा आणि टॉमॅटो केचपसोबत असं फॅमिलीसोबत एन्जॉय करा. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय. थँक्यू. आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. आणि हो, हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघताय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.